अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या अधिक मासामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा मातलक्ष्मीच्या आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत। बघा, तसं पाहिलं तर आपण भगवंतांच्या सुद्धा अनेक सेवा बघितलेल्या आहेत, जसं की सत्यनारायण सेवा असेल, विष्णू सहस्रनाम स्तोत्र असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ असेल, या भगवंतांच्या सेवा आहेत ज्या आपल्याला या अधिक मासामध्ये करायच्या आहेत। त्या सेवा कशा करायच्या ही माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहेच आणि आपण सगळेजण आपल्या यथाशक्तीनुसार या सगळ्या सेवा करणार आहोत। त्याचप्रमाणे आता आपण मातलक्ष्मीच्या आपल्याला कोणकोणत्या सेवा या अधिक मासामध्ये करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल, मातलक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहील। बघा, जसं आपण भगवंतांची सेवा करणार आहोतच, पण आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जमेल तशी आपण मातलक्ष्मीसुद्धा सेवा नक्कीच करावी आणि अतिशय सुंदर सुंदर सेवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत, त्यातल्याच आपण सेवा बघणार आहोत ज्या आपल्याला या अधिक मासामध्ये करायच्या आहेत। बघा, एरवी जर आपण म्हटलं तर आपल्याकडनं या सगळ्या सेवा घडतील किंवा होतील असं नाही, कारण की आपण सगळेजण संसारिक माणसं आहोत, आपल्याला तेवढ्या जबाबदाऱ्यासुद्धा असतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याकडनं या सगळ्या सेवा घडतील असं नाही। पण बघा, आता हा अधिक मास आहे, या मासामुळे किंवा या मासाच्या निमित्तामुळे आपल्याकडनं त्या ठराविक सेवा घडणार आहेत। आणि बघा, प्रत्येक सेवेला जेव्हा आपण ती सेवा एका विशिष्ट दिनी करत असतो तेव्हा त्या विशिष्ट दिनी आपल्याला ती विशिष्ट सेवा ही जास्त फळ देऊन जाते। तसंच अधिक मासासुद्धा आहे, अधिक मासामध्ये आपण जेवढ्या सेवा करतो त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळत असतं। मग त्यातल्या त्याच ह्या सगळ्या सेवा आहेत ज्या आपण टप्प्याटप्प्याने आपल्याला करायच्या आहेत। बघा, असं नाही की तुम्ही सगळ्याच सेवा करा असं मी नाही म्हणणार, पण तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जमतील तशा तुम्ही टप्प्याटप्प्याने सेवा करू शकता। जसं की बघा, तुम्ही सत्यनारायण सेवा तुम्ही 5 सत्यनारायण करू शकता, तुम्ही 5 दिवस त्याच्यासाठी देऊ शकता किंवा पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता, पुढच्या 5 दिवसांसाठी तुम्ही दुसरी सेवा करू शकता। अशा तुम्ही टप्प्याटप्प्याने ठरवून तुमच्या सेवा तुम्ही कंप्लीट करा। म्हणजे बघा, तुमच्याकडनं बऱ्याचशा सेवा या अधिक महिन्यामध्ये घडतील। जरी तुम्ही कुठे गावाला गेला किंवा माहेरी तुम्ही गेला तिथे पण तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता। असं काही नाही की तुम्ही तुमच्याच घरी बसून करा, तुमच्याकडनं जेवढ्या शक्य होतील तुम्ही जिथे कुठे गेला तिथे तुम्ही जाऊन सुद्धा तुम्ही सेवा करू शकता, असं अजिबात नाही। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जमेल तशी सेवा आपल्याला करायची आहे, पण या अधिक मासामध्ये आपल्याकडनं जास्तीत जास्त सेवा घडली पाहिजे जेणेकरून बघा त्याचं फळ आपल्याला अधिक पटीने मिळणार आहे आणि हे फळ आपल्याला पुढच्या अधिक मासापर्यंत का मिळणार आहे। आणि जेव्हा आपण बघा सेवा करताना फक्त हाच भाव मनात ठेवायचा की माझ्याकडनं कशा जास्तीत जास्त सेवा घडतील। बघा, शेवटी करून घेणारे स्वामी आहेत, त्यामुळे स्वामींनाच प्रार्थना करायची की स्वामी माझ्याकडनं तुम्ही या सगळ्या सेवा करून घ्या, मला खूप इच्छा आहे या सेवा करण्याची, तुम्हीच माझ्याकडनं या सेवा करून घ्या। शेवटी करता तेच आहेत, ते आपल्याकडनं बरोबर त्या सगळ्या सेवा करून घेतात आणि त्याचं फळ आपल्याला बरोबर योग्य वेळेस ते देत असतात। आणि जेव्हा आपल्याला ते फळ मिळतं ना तेव्हा बघा ते अपेक्षापेक्षाही जास्त आपल्याला मिळालेलं असतं। म्हणून सेवा करताना मी कशा जास्तीत जास्त करू असा भाव मनात ठेवून आपल्याला त्या सगळ्या सेवा करायच्या आहेत। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जमेल तसं तुम्ही तुमच्या कामातला वेळ काढून, तुमच्या घरातल्या कामांमधून तुम्ही वेळ काढून, तुमच्या मुलांना सांभाळून तुम्ही कशा सेवा करू शकता हे आपण आपलं नियोजन लावायचं आणि त्यानुसार तुम्ही सेवा करा। नक्कीच पाहणारे सुद्धा स्वामी आहेत, ते बघतात की माझा भक्त कसा सेवा करत आहे आणि या सगळ्या सेवा आपल्याला कुठे ना कुठे फळ देऊन जाणार आहेत, आपली कुठली सेवा ही वाया जाणार नाही। त्यामुळे जमेल तशा टप्प्याटप्प्याने सेवा करण्याचा प्रयत्न करा। आता मातलक्ष्मीसाठी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे श्रीसूक्त। मातलक्ष्मीसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण जो कुठला उपाय करतो किंवा जी कुठली सेवा करतो त्यामध्ये ही सेवा आपण आवर्जून करतो, ते म्हणजे श्रीसूक्त। मग ते कुंकुमार्चन असेल किंवा कुठलाही उपाय असेल। आता काल मी तुमच्यासोबत 12 फुलपत्री सेवा शेअर केली आहे जी आपल्याला गुरुपुषम योगापासून सुरू करायची आहे, त्या सेवेमध्ये सुद्धा आपल्याला श्रीसूक्त पठण करायचं आहे। म्हणजे मातलक्ष्मीसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसूक्त हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे। त्यामुळे असं म्हणतात की आपल्याला गुरुमुळे नेहमी सांगतात की आपल्या घरामध्ये रोज किमान एकदा श्रीसूक्त पठण झालंच पाहिजे, नित्यसेवेमध्ये रोज श्रीसूक्त वाचावंच। पण बघा, बऱ्याच जणांकडनं ते होत नाही किंवा त्यांच्याकडनं ते पठण होत नाही। मग अशा वेळेस या अधिक मासाच्या निमित्तामुळे तुम्ही रोज श्रीसूक्त नक्कीच पठण करा जेणेकरून तुम्हाला त्या सेवेचं अधिक पटीने फळ मिळेल। तर श्रीसूक्त आपल्याला पठण करायचं आहे, तुम्ही संस्कृतमध्ये करा किंवा प्राकृतमध्ये करा। त्यानंतर तुम्हाला फलश्रुतीसुद्धा पठण करायची आहे।
किमान एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. दिवसातून कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळ दुपार संध्याकाळ, तेव्हा तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर बघा, त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला जसं वाटत असेल की माझ्यावर खूप कर्ज वाढलं आहे आणि मला लवकरात लवकर या सेवेचं फळ मिळावं किंवा आम्हाला त्वरित लक्ष्मी प्राप्ती व्हावी, तर त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्ताला म्हणजे श्री सुक्ताच्या प्रत्येक ओवीला तुम्हाला कमलात्मक मंत्र लावून तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे. या अधिक मासामध्ये श्री सुक्ताची एक ओवी म्हणायची, अर्थात श्री सुक्त हे 16 ओव्यांचं आहे. पहिली ओवी म्हणायची, त्यानंतर कमलात्मक मंत्र म्हणायचा, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः. दुसरी ओवी म्हणायची, कमलात्मक मंत्र म्हणायचा. तिसरी ओवी म्हणायची, कमलात्मक मंत्र म्हणायचा. असं संपूर्ण 16 ओव्या होईपर्यंत तुम्हाला कमलात्मक मंत्र पठण करायचं आहे. आणि त्यानंतर फलश्रुती ही फक्त तुम्हाला तशीच पठण करायची आहे. फलश्रुती तुम्हाला कमलात्मक मंत्र लावण्याची गरज नाही. तर अशापर्यंत तुम्हाला श्री सुक्त तुम्ही रोज या अधिक मासामध्ये जर पठण केलं कमलात्मक मंत्राचं संपुट लावून, तर तुम्हाला त्वरित लक्ष्मी प्राप्ती होते. बघा, ही खूप सुंदर सेवा आहे. त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही सेवा करून बघा. तुम्हाला 16 वेळेस करणं शक्य असेल ना, ज्यांना वाटतं की मला शीघ्र लक्ष्मी प्राप्त व्हावी, खूप कर्ज वाढलं आहे, लक्ष्मी प्राप्तीचे कुठले मार्ग मला सापडत नाही आहे, कुठून पैसा येईल कुठून नाही, काही सुचत नाही, तर अशा वेळेस तुम्ही त्वरित लक्ष्मी प्राप्तीसाठी रोज 16 वेळेस संकल्प करून, या अधिक मासामध्ये संकल्प करून रोज 16 वेळेस श्री सुक्ताला कमलात्मक मंत्राचं संपुट लावून तुम्ही हे श्री सुक्त रोज 16 वेळेस पठण करा. या महिनाभरामध्ये तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अतिशय सुंदर, तितकीच प्रभावी सेवा आहे. तुम्ही स्वतः मला अनुभव सांगाल. नक्की ही सेवा करून बघा. फक्त सेवा करताना मनात श्रद्धा असणं, विश्वास असणं, तेवढीच ती मनापासून करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपले कर्म चांगले असणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, पुढची सेवा आहे ती म्हणजे आता व्यंकटेश स्तोत्र आपण बघितलेलं आहे. व्यंकटेश स्तोत्रसुद्धा लक्ष्मीसाठी अत्यंत महत्त्वाचं स्तोत्र आहे. भगवान लक्ष्मीची ही सेवा आहे. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही किमान दिवसातून 1 वेळेस किंवा 3 वेळेस तुम्ही पठण करू शकता. सकाळ दुपार संध्याकाळ तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यानंतर बघा, लक्ष्मी गायत्री मंत्र, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतरचा पुढचा मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर कुबेर मंत्र आहे, ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्री वित्तेश्वराय नमः. त्याचबरोबर कमलात्मक मंत्र, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नमः. हे जे काही मंत्र आहेत ते तुम्ही 24 वेळेस रोज तुम्ही पठण करू शकता. बघा, तसं तुम्हाला जर शक्य असेल तुम्ही 1 माळा पठण करा. पण आपल्याला भरपूर सेवा करायची आहे आणि प्रत्येक सेवेला आपल्याला एवढा वेळ देणं होईलच असं नाही. तर अशा वेळेस तुम्ही रोज 16 वेळेस किंवा रोज 24 वेळेस तुम्हाला हे मंत्र पठण करायचे आहे. बघा, अगदी तुम्हाला तुमचे 5 ते 10 मिनटं जातील या सगळ्या सेवासाठी, पण तुम्हाला अनुभव तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे. तर तुम्हाला रोज 16 वेळेस किंवा 24 वेळेस हे मंत्र तुम्हाला पठण करायचे आहे. त्यानंतर बघा, महालक्ष्मी अष्टकम तुम्ही पठण करू शकता. महालक्ष्मी अष्टकमसुद्धा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर महालक्ष्मी अष्टकम रोज जो कोणी त्रिकाळ पठण करतो, सकाळ दुपार संध्याकाळ, त्याच्या घरी कधी दारिद्र्य येत नाही. तिथे महालक्ष्मी अखंड वास करत असते. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल महालक्ष्मी अष्टकम त्रिकाल पठण करणं सकाळ दुपार संध्याकाळ, तर नक्कीच पठण करण्याचा प्रयत्न करा. नाही त्रिकाल, नाही 3 वेळेस शक्य, तुम्ही किमान 1 वेळेस जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही पठण करण्याचा प्रयत्न करा. तर बघा, या ज्या काही सेवा आहेत त्या अतिशय साध्या सोप्या आहेत, तेवढ्याच त्या प्रभावी आहेत. भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये आपण बघितलेलं आहे की विष्णू सहस्रनाम स्तोत्र, ज्यांना विष्णू सहस्रनाम शक्य होते त्यांनी 1 श्लोकी विष्णू सहस्रनाम, नमो सवण अनंताय सहस्रमोदये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनामने पुरुषाशिष्टे सहस्र कोटी युगधरणे नमः. हे जे काही 1 श्लोक विष्णू सहस्रनाम आहे ते तुम्ही रोज 11 वेळेस पठण करा, जेणेकरून तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करायचं फळ मिळेल. आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते, अर्थात त्या घरामध्ये आपसुकच मातालक्ष्मी अखंड वास करत असते. म्हणून लक्षात घ्या की मातालक्ष्मीच्या सेवेमध्ये भगवान विष्णूंची सुद्धा सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला जमेल तशी आपल्याला सेवा करायची आहे. कनकधारा स्तोत्रसुद्धा तुम्ही पठण करू शकता. हे सुद्धा लक्ष्मीसाठी अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आणि याचे अनुभवसुद्धा अनेक जणांना आलेले आहेत. कनकधारा स्तोत्र नक्की तुम्ही हे स्तोत्रसुद्धा तुम्ही पठण करू शकता किमान 1 वेळेस. आता हे कनकधारा स्तोत्र आपल्या त्याच्या पुस्तकामध्ये नाही, पण तुम्हाला ते यूट्यूबवर किंवा गुगलवर तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही नक्की सर्च करा, तुम्हाला PDF स्वरूपात तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही ते स्तोत्र रोज पठण करा. जेव्हा तुम्हाला वाटतंय वेळ आहे आज आपल्याला आपण हे सुद्धा पठण करू,
त्या दिवशी तुम्ही पठण करा किंवा रोज तुम्ही पठण करा. तुमच्याकडनं जशा या सेवा करणं शक्य होतील, जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. नक्की टप्प्याटप्प्याने जसं जमते तसं सेवा करण्याचा प्रयत्न करा. याचा अनुभव तुम्हाला नक्की येणार. कुठली सेवा तुमची वाया जाणार नाही. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची. झालेली सेवा मी स्वयंपाकाकडे रुजू करते आणि याचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.